आज तुम्ही पाहताय अजितदादांच्या घोटाळ्याची गोष्ट। या गोष्टीतला आता पुढचा भाग। अजित पवारांचे 8,800 इक्विटी शेअर्स या कंपनीमध्ये आहेत, पण याबरोबरच 39 गुंतवणूकदार सुद्धा आहेत। पण या गुंतवणूकदारांच्या लिस्टमध्ये सुद्धा कसा गडबड घोटाळा आहे हे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी शोधून काढले। एजी मर्कंटाईल कंपनी, भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला। या कंपनीची कागदपत्र तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8,800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच, पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला। या कागदपत्रांमध्ये दिसतायत एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं। आता गंमत म्हणजे पहिल्या 5 नावांच्या पुढे पत्ते लिहिलेले आहेत आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्या पुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख। खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खऱ्या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रांवर असणं गरजेचं असतं, पण हा नियम काही इथे पाळण्यात आलेला नाही। ज्या नावांपुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे। 5ही नावांपुढे एकच पत्ता लिहिलाय, नावं वेगवेगळी पण पत्ता एकच। आता हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत का? खरंच हे सगळे गुंतवणूकदार तिकडे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलो बोरिवलीला। बोरिवलीतल्या योगीनगर मधली D8 म्हणजे योगी प्रभात ही बिल्डिंग। या बिल्डिंग मधला 402 नंबरचा हा फ्लॅट। तो शाह कोई रहता है? हाँ, धनलक्ष्मी एंटरप्राइजेस, योगी नगर, यही है ना? एड्रेस तो यही है। प्रकाश चंद जैन, JB शाह, वही नहीं? तो ये एड्रेस कैसे इन्होंने नहीं दे दी? ये आपकी कंपनी वगैरह नहीं ना? हजारीमल गमनाजी एंड कंपनी? नहीं। ये वाली श्री धनलक्ष्मी एंटरप्राइजेस। थैंक यू। एजी मर्कंटाईल या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांची जी यादी दिली त्या यादीमध्ये या योगीनगरचे एकाच फ्लॅटचे 5 वेळा पत्त्यांचा वापर केलेला आहे। ते जे गुंतवणूकदार आहेत त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एकही व्यक्ती तिथं राहत नसल्याचं आढळून आलं। आपण हे पाहू शकतो की हे जे योगीनगरची योगी प्रभात सोसायटी आहे D8 आणि त्यामधला 402 नंबरचा जो फ्लॅट आहे मिस्टर SM राठी यांचा हा फ्लॅट आहे। यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली, त्यावेळी मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की या नावाच्या कोणीही व्यक्ती इथं राहत नाहीत। म्हणजेच एजी मर्कंटाईलनं आपले जे गुंतवणूकदारांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक गडबडी केलेल्याचं निदर्शनास येते। आता एकूण गुंतवणूकदार आहेत 39। त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत, म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का? आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत? या प्रश्नांचं उत्तर कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का? व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई। अजून आमचा गौप्यस्फोट संपलेला नाही, यातला पुढचा भाग सुद्धा तुम्ही आता पाहणार आहात लगेचच प्राईम टाइम मध्ये। आपल्या सोबत आहेत देवेंद्र फडणवीस भाजपचे आमदार आणि आपल्या सोबत आहेत चंद्रकांत पाटील डेप्युटी न्यूज एडिटर, ज्यांनी हा सगळं प्रकरण शोधून काढलेलं आहे। यातला पुढचा भाग आपण पाहणार आहोत प्राईम टाइम मध्ये निखिल वागळे आणि आरती कुलकर्णी यांच्या सोबत। आणि त्याचबरोबर आपण प्रयत्न करणार आहोत अजित पवार यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे, जे सध्या प्रचंड चिंताग्रस्त दिसत आहेत, कारण दुपारी त्यांनी सांगितलं की माझा या प्रकरणाशी संबंध नाही, कॅमेरा समोर ते बोलले नाहीत, पण संध्याकाळी तेच अजित पवार घुमजाव करत म्हणाले की मी जे काही दुपारी बोललो ते काही सांगू नका, ते विसरून जा म्हणून। हे नेमकं काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत प्राईम टाइम मध्ये। पुन्हा भेटूयात, पहा फक्त IBN लोक।